नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. मी शैलू मिस्त्री SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, आता सकाळच्या वाजल्यात 9 वाजल्यात आणि मी आता जाते भुईमुग तोडू. तर आता मी क्रिकेट खेळायला नेलं. सकाळी 6:30 वाजता आम्ही खेळा गेलो आणि टी शर्ट वाटतं तर रंगला पूर्ण धावून धावून आणि तास घालून आता मी जातलो वाड्याकडे. तर वाड्याकडे आज आमचं भुईमुग काढतात. भुईमुग म्हणजे आज नाही, 2 दिवस झाले काढतात आणि पावसानं तर खूप हैराण केलं ना, त्यामुळे व्यवस्थित काढूक पण गावत नाही भुईमुग. तर मी आता तो भुईमुग तोडू जातलो. चला तर जाऊया, कशा प्रकारे भुईमुग तोडतात, कशा प्रकारे काढतात तो पण बघूया आपण. ही भुईमुग कशा प्रकारे पेरतात तर तो व्हिडिओ मी टाकलेला नाही मग, कारण ट्रॅक्टर पण मीच धरत होते आणि ते मगरी पण मीच काढत असल्यामुळे मोबाईल धर कसं कोण नव्हता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मला व्यवस्थित टाकू गावलो नाही, म्हणजे करू गावलो नाही. जसं तो व्हिडिओ मी आता नाही पण नंतर कधीतरी नक्की टाकेन पुढच्या वर्षी. पावसाचं पण लक्षण खूप दिसतं, कारण काल बघितलं असतं, काल पण 2 दिवस पाऊस संध्याकाळचा पाऊस पडता. काल प्रकारे भुईमुग कुपळलं जाता, तो तोडलो जाता, ह्याचं तुमका बघूचं असत ना, तर व्हिडिओ पूर्ण एंड टाकत बघूचं लागतो. त्यामुळे चला तर मग आता आपण भुईमुग तोडू जाऊया. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरा नको, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की. आणि वरती तुम्ही बघितलं तर पावसाचं लक्षण हा असं वाटतं मग थोडाफार. समोर दिसतात आमचं वाडो आणि ह्यो रस्तो आता नवीनच होता. साकवा हे अजून फुल होता. 2 कोपरे आमचे भुईमुग काढून झालेत, तो आणि ह्यो. कोयतेन कापता काय भुईमुग? हे बघा शेंगे, आणि अशा प्रकारे शेंगे कुपळले जातात भुईमुग. हाताक लागता काय गे ते या कुरसारे? आरामात येता काय मेलेलो भुईमुग. हा, सुके हाताक लागतात. पाऊस पडलो आणि त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही सांगला येत नाही म्हणून पाणी लावलेली. अरे सुको काढूक बरं पडता ना की ओलो? नाही रे बाबा, सुको काढूक का येत नाही, मला खूप आता बरोबर. आणि सुको ह्या झाल्यानंतर हाताक लागता ना, मग ते हातात लागायला लागतं. आणि आपण सुकूचाच लागतं ना की भातागत ते न ह्या पालो तो का घातले तेवढीची शेंग बघ. रान आलंय मोठे आहेत की बारके आहेत ना शेंगे? तर 2 नाही, आमचे 3 कोपरे काढून झाले आहेत. आणि बघा अशा प्रकारे हे काढून झालेले कोपरे आहेत. त्यानंतर ह्यो एक काढूचा, ह्यो एक भुईमुग काढूचा. अजून याची जी पानं आहेत, ह्यो जो पालो हा
तो सुकल्यावरती ना हाताक लागता. तर ओलो असताना हाताक लागणार नाही, मग सुकल्यावरती तो कडक बनता आणि हाताक लागता काट्यासारख्या बनता. आणि ओलो असताना तो काढूक बरो पडता सोपो. हे बघा असो हे शेंगे तर व्यवस्थितपणे असे लावून घ्यायचे. आणि ह्यो काल आम्ही लावला घाईघाईत लावला, कारण काल पावसाचं खूप लक्षण होता. म्हणजे पाऊस पडाकच दिलेलो, त्यामुळे सगळं उचलून आम्ही असं ढीक केलं. त्याच्यातला थोडा आता आहे राजाने तोडून घेतले नाही भुईमूग. अशा प्रकारे लावून आणि तो तोडूक सुरुवात करतात. हो बघा अशा प्रकारे तोडतात तो. आणि तोडून झाल्यानंतर अशा प्रकारे ती झाडी अशी सुकवली जातात याच्यावरती. हे बघा त्याच्यानंतर ते शेंगे काढूक सोपे पडतात. सोलूक सगळे शेंगे आहेत. काल याने बरेचसे शेंगे काढल्याने हे बघा यासाठी पण आहेत सुकत ठेवलेले. सुकल्यानंतर ना ते काढूक इझी होतात एकदम. अशा प्रकारे. आणि हे वाली, हे आपण जे मार्केटमध्ये वालीची भाजी आणतो ना, हे वाली अशा प्रकारे वाली असतात, त्यांना वाली म्हणतात. काढले नाही बरेचसे वाटतात त्याच्यातले. मित्रांनो भुईमूग तोडण्यापूर्वी ना असं खाली कागद घालायचो तोडण्यापूर्वी, कारण कशा तर जे बारीक बारीक जे शेंगे पडतात हे असे हे जे शेंगे पडतात ना ते त्याच्यावर व्यवस्थित त्या कागदावर होतले, आणि नाहीतर ते असे जमिनीत जातले, मग भेटणार नाही आपल्याला. मी आता व्यवस्थित असा अतरून घेतलं आहे कागद. आणि त्याच्यानंतर डाव्यासाठी आपल्या अशी झाड ठेवायचे. आणि ते कारण डाव्या साईडने आपण जेव्हा घेतो ना तर डाव्या साईडनेच घेतला, आणि उजव्या साईड इकडे ठेवायचा. हे बघा आता काका घेतात ना ते डाव्या साईडनेच घेतात, कारण ते डाव्या साईडने घेऊक बरा पडतं आणि उजव्या हाताने तोडूक बरा पडतं. आता हे बघा अशा प्रकारे ठेवायचा. पण शेंगे या गोष्टीच्या व्यवस्थित आधी अतरून घ्यायचा. मी सोकाटून ठेवले आहे तोडूसाठी, माझ्यासाठी व्यवस्थित जागा करून ठेवला आहे. शेंगे बघ. आणि हे बघा अशा प्रकारे शेंगे. तर किती वर्ष आम्ही भुईमूग करता हो? 40 वर्ष. 40 वर्ष अधिक झाली भुईमूग करून. आणि त्यावेळी सगळेच करायचे ना हो? तुम्ही करायचे हो भुईमूग? मी भुईमूग जोंधळ पण केलं. काय जोंधळ जोंधळो? मी सुद्धा केलं. जोंधळ पण केलं. 2-3 वर्ष जोंधळ केलं. आता शेती सोडून तुमका किती वर्ष आली? शेती खरं सोडलंय मी. हा चालूच हा. शेती म्हणजे भुईमुगाची. फक्त भुईमूग नाही करत. शेती भरपूर करते. उद्या सकाळी फोटो पाठव मला. शेती काय घे काय गेलं काढ 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 हकड ना कळलं. काढ काढ वरच्या वाटे. हा घरात त्या नवीन घरात ना. काकांका विचारता किती वर्ष तुम्ही भुईमूग करता, सॉरी शेती करता? शेती आज मापर्शा करते जलामल्यापासून अजून सोडलंय नाही. तटे लावायचे. आणि आता आता पण आता पटापटा भाकरी करत माझा हा नाही मायार नाही, आम्ही कोसळलो काल. लावून पण आणला भात, त्याचा व्हिडिओ केला नाही म्हणून काय मी घरात नाही होते म्हणून लागायचे ना हो भुईमूग तोडायचो. आम्ही त्या कोपऱ्यात आणि बसायचे, आणि आमच्याच काही स्पर्धा असायची कोण जास्त भुईमूग तोडता शाळेत नाही इल्यावरती. हा कोण जास्त तोडता कोण नाही, कोण जास्त शेंगे काढता, कोणाचा घाम्याला आधी भरता, लय स्पर्धा असायची अगोदर. आता कोण नाही. हे बघ अशा प्रकारे ना शेंगे काढले जातात. त्याच्यानंतर सुकल्यानंतर हे बघ अशा प्रकारे ते शेंगे काढले जातात. ते सुकल्यानंतर व्यवस्थित येतात ना, ओले असताना येत नाही. आणि काल 2 दिवस पाऊस पडतात त्याच्यामुळे जरा ओले रवले आहेत.
आणि त्याच्यानंतर हे जे असतात हे आता चुलीत घालूक उपयोग त्यांचा, आग बरी पेटता. नाणीत घालूक पेटवणे. गुरांना घालायला. हे सुकूचं लागतं ना हो. ह्यो जो पालो असता ना तो सुकूचं लागतं, कारण ओलो असला तर गुरांका लागता ना तो. म्हणजे खाल्यावरती जरा त्यांका जसे आपण ओले शेंगे खाल्यावर जास्त खाल्यावर आमका जशी गरगरी येता, तशीच ह्याच्यात पण तिने ओलो पालो खाल्यावर त्यांना पण गरगरी येत असतात, होय ना. गरगरी येते. हे बघा, हे अशा प्रकारे पेंडी बांधतात त्याची आणि ते सुकवले जातात. हे बघा, एक मिनिट हा, सुकवलेलं तुमका दाखवत आहे. यासाठी की सुकत घातला पेंडी आम्ही, हे जे सुकत घातलेले पेंडे, कारण सुकूचे लागतात पेंडे, कारण त्याच्यात जर त्यांनी ढोरांनी जर वले ह्या खाल्याने ना तर त्यांना असं गरगर लागत होता. जसे आपण शेंगे खाल्यावर जसं आमका म्हणजे जास्त शेंगे खाल्ल्या जसं तर, आणि असे सुकवल्यानंतर तेव्हा त्यांना कुरकुरीत चांगले लागतात. सगळे सुकत ठेवलेले आहेत. अजून बरंच भैमुख तोडूचो हा. पाणी गंगा जमुना निर्मल पाणी शीतल होत शरीर, चलो रे मन गंगा जमुना तीरी. बंशी बजावत गावत काना, बंशी बजावत गावत काना. पाणी जरा आई गे श्रावणबाळ कविता. दशरथ राजा ज्यावेळी शिकारीला जातो, दशरथ राजाला वाईट वाटतं, पण ते नको त्याने बघितलं नसतं त्या श्रावणबाळाला. हा मनुष्य आहे की त्याने बुडबुड असा आवाज आला होता, त्यांनी बाण सोडला रात्रीच्या वेळी, रात्री वेळेला. वै तांबूस होऊ नको वय पसरे चौपेर, उडाने सोने वाटे वाहून या दूर. झाडाने किती मुकुट घातिले डोकीत सोनेरी, किरणावर शेतात पसरले गुलाब चौपेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर दावीचे, झोके घेते तसे चौकडे हिरव्या गालीचे. सोनेरी मक मली किती पंख त्यांचे, किती मुकुट घातिले डोकीत सोनेरी. पुराणावर शेतात पसरले गुलाब चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर जाईचे. पाखरे तरुणी होती झाडावर गोळा, ते उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. मित्रांनो, मगाशी जे शेंगे ह्या कुपळल्याने ना ते आता हे सुकत ठेवलेले आहेत. ऊन पण बरा लागला, वाटता दुपारी असो पाऊस येत असो, एअर गुटाळू आहे आमका आणि ढापून ठेव पाय. अशा प्रकारे मस्त व्यवस्थित सुकत घातलेला, आणि सुकल्यावर तो तोडूक पण बरो पडता.
हे चवळीचे शेंगे. चारीसाठी सगळ्यांनी बघितलं तर चवळीचे शेंगे दिसतात. हे बघा, हे पण चवळीचे शेंगे आहेत. याची पण भाजी मस्त होता. शेंगे असतात हे आता ओले आहेत. हे ओले असल्यामुळे जरा बरोबर लागत नाही. सुकल्यावर ते मस्त लागतात आणि ओले खाल्यावर जास्त गरगरी येतात. होय ना हो? माका अनुभव म्हणून सांगता, नाही तर नाही. कारण मी फोडूक बसल्या का मला तोंडात जास्त चालता. बैल लवकर इलेत. आज खाऊ गावता ना त्यांना, नाही तर एरशी झाला उशिरा येतात. आधी कसं होय. घालू का हो? खाली लवकर येतं 2 दिवस. सगळी पेंडी घेतल्या ना तोंडा. पेटी कडच घेतल्या. 12 लागता. अरे बघ रे, अगडे बघ काय सेल्फी काढते. अगडे बघ खाता बघ हिरो. ऐकत नाही खाण्यात मग ना. ह्यो ना एकदम शांत विचारो. हो माय जो वशाडा बघताच बघ कसं. आता दुपारी पाऊस येतलोच संध्याकाळी, त्यामुळे जे काय शेंग्याचे जे पेंडी ठेवलेले आहेत ते व्यवस्थित गुटाळून कागदाच्या खाली ठेवतोय, जेणेकरून ते भिजता नाही तर एकदम चिकचिकीत आणि त्यांना कोंब पण येण्याची शक्यता असतात, म्हणजे खराब होतील ते. चला तर मग आजच्या पुरता एवढाच. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटाने बाय बाय. अजून खूप काम आहे, जेवचा पण म्हणजे भूक लागली आहे उन्हा. आता पाऊस येत काय.